नमस्कार. झटपट रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पातळ पोह्यांचा चिवडा कसा करायचा आहे ते बघूया. पातळ पोह्यांच्या चिवड्यासाठी मी 1 किलो पातळ पोहे घेतलेले आहे. ते सर्वप्रथम मी चाळून घेतलेले आहे. चिवडा कुरकुरीत राहण्यासाठी सर्वप्रथम हे सर्व पोहे मी त्यातले मॉइश्चर जाईपर्यंत भाजून घेतले आहे. म्हणजे साधारणतः 4 ते 5 मिनिट भाजले आहे. हे भाजताना मात्र आपण त्याला कंटिन्युअस पलटले पाहिजे. पोहे कढईला खाली चिटकणार नाही किंवा पोहे डागणार नाही. आता आपण पोह्याच्या चिवड्यासाठी लागणारा मसाला तयार करूया. यासाठी मी मिक्सरमध्ये 2.5 चमचे साखर घेतलेली आहे. हा चमचा त्या मानाने पोहे खायच्या चमच्याच्या मानाने थोडा मोठा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलेले आहे. पाव चमचा काळे मीठ किंवा पिंक सॉल्ट ज्याला म्हणतात ते टाकलेले आहे. त्याच्यानंतर 2 चिमूटभर सायट्रिक ॲसिड टाकली आहे. ही मात्र खूपच सायट्रिक ॲसिड कमी टाकायची आहे. त्यानंतर 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा जिरे पावडर. आता जिरे पावडर नव्हती म्हणून मी जिरे भाजून टाकलेले आहेत. त्यानंतर पाऊण चमचा हळद. जिन्नस मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे. आता चिवड्यात जे जे काय तळून टाकायचे पदार्थ आहेत ते आपण तळून घेऊया. पहिल्यांदा शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे पाव किलो आहेत. हे शेंगदाणे मस्त आपल्याला गोल्डन कलरवर तळायचे आहे आणि जेणेकरून ते खरपूस लागतील. यानंतर आपण 100 ग्रॅम खोबऱ्याच्या बारीक कापा करून घेतलेल्या आहेत आणि ह्या मात्र आपल्याला अगदीच गोल्डन कलरपर्यंतच तळायच्या आहे. जास्त तळल्या गेल्या तर त्याची चव कडू लागते. आता आपण साधारणतः 1 वाटी फुटाण्याची डाळ तळूया. ही पण आपल्याला जास्त तळायची नाही आहे. गोल्डन कलर येईपर्यंतच तळायची आहे. आणि हे सगळे तळत असताना आपण गॅसची फ्लेम मीडियम हाय ठेवलेली आहे. आता आपण बेदाणे तळून घेऊया. बेदाणे पण डायरेक्ट झाऱ्यामध्येच तळायचे आहे. ते डायरेक्ट तेलात घालायची गरज नाही, नाहीतर जास्त तळले जातील किंवा जळतील. एवढ्याच कलरवर आपण अशा गोल्डन कलरवर तळून घेतलेले आहे. आता साधारणतः अर्धी वाटी कढीपत्ता घेतलेला आहे. तो देखील आपल्याला पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आहे. अन्यथा अर्धवट तळला गेला तर चिवडा आपला कुरकुरीत राहणार नाही. एका मोठ्या बाउलमध्ये मी भाजलेले पोहे काढले आहेत आणि हे सर्व तळलेले पदार्थ मी त्या पोह्यांवरच टाकत आहे. म्हणजे तेल जे आहे हे सगळे पोह्याला लागत आहे. एक्स्ट्राचे जे तळलेल्या पदार्थांना लागलेले आहे ते. आता मी 6 ते 7 मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्या पण खरपूस तळून घेतलेल्या आहेत. आता या बाउलमध्ये आपण तयार केलेल्या चिवड्याचा मसाला टाकूया. चिवड्याच्या मसाल्यावर साधारणतः 3 चमचे तेल मी घेतलेले आहे आणि ते टाकलेले आहे. आणि आता मस्त आपण याला मिक्स करूया. सुरुवातीला याचा रंग पांढरट वाटेल चिवड्याचा, पण नंतर पूर्ण सगळा मिसळला गेल्यावर मस्त असा कलर येईल. तर झाला तर मग आपला हा झटपट पातळ पोह्यांचा चिवडा तयार. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा. थँक्यू.